निर्माण करण्यासाठीची महत्त्वाची पावलं काय? रिफॉर्मेशनच्या आपण वेगळ्या टप्प्यावर आहोत सगळेजण. अगदी अख्खच्या अख्खं रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे. हं, आता फॉर एक्झाम्पल म्हणजे नीटचं मी एकच माझ्या डोक्यात असलेलं उदाहरण सांगते, हं, की नीटच्या परीक्षेत समजा मी 25 पेपर बनवले, हं. 25 पेपर ऑनलाईन ठेवले. रॅन्डम जर आपल्या सिस्टमला सांगितलं याच्यापैकी कुठलाही एक पेपर निवडण्यात यावा. हां. प्रत्येक सेंटरला एक्झाम सुरू होण्याच्या 2 तास आधी याची कॉपी पाठवली गेली हं. आणि तिथल्या तिथे प्रिंट काढून ती जर दिली, तर हा विषय संपतो. पण डोकं वापरून थोडं काम केलं तर अनेक गोष्टी करू बरं, शकतात. बरं. आत्ताच्या घटकेला फास्ट प्रिंटर्स आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये हे करता येतं आणि हे जर केलं अशा अनेक गोष्टी आपल्याला एक्झामसाठी करता येतील, ऑनलाईन मार्किंगसाठी करता येतील. पण त्याच्यासाठी इच्छा असणं गरजेचं आहे. आणि एकच मला जाता जाता एकच वाक्य म्हणायचंय, हं. हे अच्छे दिन ना खरंच नकोत. याच्यापेक्षा बुरे दिन आम्हाला परत द्या. बरं. आमचे जुने बुरे दिन परत द्या एवढंच मी म्हणेन आणि थांबेन. नक्कीच सर्व मान्यवरांचे धन्यवाद की वेळात वेळ काढून तुम्ही आलात, आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलात आणि धन्यवाद या मूळ मुद्द्यावरती चर्चा केलीत त्यासाठी. तर खरं तर एका बाजूला सगळे विद्यार्थी जे आहेत ते टेलिव्हिजन समोर असतील, संपूर्ण देशभरामध्ये पाहत असतील. एक मुद्दा महत्त्वाचा राहतो की परीक्षा